बेसिकली 16 डिसेंबरला जे निर्भया हत्याकांड चाललं होतं, रेप आणि हत्या झाली होती मुलीची दिल्लीला, त्याला आज 12 वर्ष झालेले आहेत। आणि त्या निर्भयाला समर्पित म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या मार्फत मी इथे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम घेत आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये मुलींना आम्ही इथं एक प्रशिक्षण देत आहोत की ती स्वतःसाठी स्वतःचं संरक्षण कसे करू शकतील। कारण प्रत्येक वेळेस मुलीच्या मनामध्ये एक भीती असते की मी शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि मी ह्या मुलांना कसं सामोरं जाऊ, ही भीती कुठेतरी आपल्याला घालवली पाहिजे। आणि ही भीती आपण शाळेय मुलींमध्ये जेव्हा आपण त्यांना ट्रेनिंग देऊ त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील। आज आपल्या इथं बदलापूरही झालेलं आहे, त्यामुळे आपण ह्या गोष्टी समजू शकतो की महिला सुरक्षा ही फारच ऐरणीवर आलेली आहे। आणि जर गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये पुढाकार घेत नसेल तर आपल्याला संस्थांच्या मार्फत, इतर पक्षांच्या मार्फत आपण या योजना राबवल्या पाहिजे। शिक्षण असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुलींना आपण मोटिवेशनल स्पीच देणार आहोत आणि त्यांना प्रात्यक्षिक पण आपण करायला लावणार आहोत। आणि ही काय कराटे वगैरे असं काही राहणार नाही, ही एक नॉर्मल आपण मुली आपल्या आर्म्स, हँड्स आणि लेग्स ह्या मुवमेंट्स कसे यूज करू शकतो आणि मुलांना कसं आपण खाली काढू शकतो आणि त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडू शकतो त्या या कार्यशाळेमध्ये करणार। इथे 2-3 संस्था आहेत, एक राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड आहे, अभिव्यक्ती आणि श्री शरदचंद्र रणपिसे फाउंडेशन ह्यांच्या 3 संस्थांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेत आहोत। बेसिकली यूपीमध्ये काही घटना घडल्या होत्या, तर 2 महिला रेप विक्टिम्स होत्या। त्यांनी त्याची स्वतःचा एक अनुभव होता जे गेल्या तर पूर्ण गोष्टींमधून त्यांनी काही गोष्टी शिकल्यात आणि त्यांनी एक प्रोग्राम डिझाईन केला की मुलींनी टायकोंडो किंवा कराटे शिकायची गरज नाही, प्रॅक्टिकली मुलांना ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, मग आपण कसं नवीन डावपेच आणि खरं प्रॅक्टिकली ते कसे करू शकतील हे त्यांनी डिझाईन केलं। हा प्रोग्राम आम्ही 3ही पण संस्थांनी मिळून पुणे शहरामध्ये राबवण्याचा एक सुरुवात केलेली आहे आणि ती पुन्हा शाळेपासून। आज या ठिकाणी येरडा भागामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये जो प्रियंकाजी रणपिसे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज हा वुमन एम्पॉवरमेंट आणि हे नवीन वयामध्ये येणाऱ्या पोरी, शाळेमधनं बाहेर पडणाऱ्या ज्या पोरी आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये जे जे टास्क येणार आहेत, ज्या अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी लढण्यासाठी आज त्यांचं तिथं त्यांना त्या गोष्टींची माहिती दिली जात आहे। खरं तर एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म या नवीन पोरींना दिलं जात आहे। प्रियंका रणपिसे यांच्या वतीनं मी त्यांच्या ह्या कामाला मी शुभेच्छा देतो आणि त्या सर्व पोरींनाही मी ह्याच्यातनं तुम्ही शिकावं आणि पुढच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घेऊन पुढे तुम्ही चालावं तर तुम्हाला पुढे सक्सेस मिळेल। तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही। प्रथम तर मी प्रियंकाताई रणपिसे यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी शरद रणपिसे फाउंडेशन यांच्या मार्फत हा कार्यक्रम आमच्या या नेताजी विद्यालयामध्ये आयोजित केला। शरद रणपिसे हे खऱ्या अर्थानं अभ्यासू आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आणि अतिशय चांगलं ते आमदार असताना त्यांनी काम केलं आणि त्यांच्या नावाने त्यांनी फाउंडेशन या ठिकाणी चालू केलं, खरं आणि चांगली गोष्ट आहे। आणि या फाउंडेशनच्या मार्फत हा एक स्तुत्याचा उपक्रम त्यांनी आपल्या या येरवडा परिसरामध्ये आयोजित केला नेताजी विद्यालयामध्ये, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट की आपण भाषणामध्ये किंवा सभांमध्ये फक्त म्हणतो की या सावित्रीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी आहेत, रमाईच्या लेकी आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांना प्रशिक्षण देणं ही काळाची गरज होती आणि हे या फाउंडेशन मार्फत सुरू झालं। ते अत्यंत स्तुत्य याचा उपक्रम आहे आणि मी ताईंना विनंती करेल की आपल्या येरवडा परिसरामध्ये ज्या ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम त्यांनी राबवावा अशी मी त्यांना विनंती करतो।